विठाला विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडसं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करून या वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा आणि भगवंताकडे देवा तुझा विसर न मला पडावा ही विनंती ही मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठाला विठाला हॅलो। पण अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल। अकारण कारण करुणावरून आले भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं ते राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला हो सज्जना हो कीर्तन की निमित्तानं आयोजित केलेले सर्वांना परिभाग आहे बरं कारण आजचा दिवस इतका आनंदाचा आहे कारण सगळा गोतवळा जो जमला ना अण्णा हा सगळा नाद भक्तीचा गोतवळा आहे म्हणून सज्जन सगळे भक्त मंडळी हे नाद भक्त आज कानिपनाथ महाराजांच्या धर्ममंडपात येऊन बसलेत किती आनंद घेत आहेत त्या गीतकारानं म्हणावं बरं हे झाला ग इथं गोळा झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा आणि बाई बघताळी माशाच्या पोटात जन्मले मचिंदरनाथ त्या गौरी भस्मसात जन्मले गोरक्षणात नाथ इतका कसा बोळा त्यानं लाविला भस्म कपाळा माळी गुरुदाक्षाच्या माळा गुरु शिष्याचा लागलाय लळा कधी काढून देतोय डोळा डोळा बाई नातांचा हा मेळा झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा नातांचा हा मेळा सज्जना हो आनंदना सप्ताह चालतोय 23 वर्ष झाले सप्ताहाला आपल्या या कारवाडीवरती सालाबाद प्रमाणे चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह ओम चैतन्य कानिपनाथ मंदिर वर्धापन दिनानिमित्त तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य गणपत महाराज कोकाटे यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण भाऊराव महाराज वैराळ व भाऊसाहेब महाराज झुरळे यांच्या मार्गदर्शनाने कानिपनाथ मित्र मंडळ आशापुरी गोटेवाडी यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे सर्व सज्जन आज जागराचं कीर्तन माझ्या पामराच्या वाटेला आले बरं आज कीर्तन सेवादान देणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री शिवाजी दादा गोटेकर असतील ज्यांनी संत भोजन दिलं ते आपल्या सर्वांचे परिचित गोरक्षनाथ बादशाह गोटेकर असतील सर्वांना धन्यवाद आणि थोड्या वेळ भगवंताचं चिंतन करायचे आज कीर्तनाकरता अनेक दिग्गज कीर्तनाकरता उपस्थित आहेत त्यामध्ये गंधर्व मंडळी त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा कारण मायबाप कीर्तनकार अनेक भेटतील आता पूर्वी तर असं म्हणायचे अण्णा दगड उचकला काही एखादा कुठंतरी विंचू भेटायचा विंचू नाही पूर्वी दगड उचकला कुठंतरी महाराज भेटायचा आता मधल्या काळात दगड उचकला काही एखादा प्रत्येक दगडाखाली महाराज भेटायचा आता दगड उचकला हे 2-4 महाराज भरपूर महाराज भेटते पण सज्जन गायक मंडळी वादक मंडळी भेटणं फार दुर्लभ आहे आणि आपल्या सप्ताहाकरता हे सगळे दिग्गज रात्री येतात पुन्हा कीर्तन झालं की आपल्या घराशी जातात त्यांना पहिले धन्यवाद दिले पाहिजे बरं कारण मोटरसायकलीचा प्रवास करत असताना त्यांचं जीवन कसं आहे सांगू का अण्णा
आता आपणही बरेच दिवस फिरलो, आता आमच्याकडे गाड्या आल्या, पण आता त्या दिवशी उगावरून आलो. तुम्ही दोघं चालले होते रात्रीची गाडीवरती का? कारण की गुणीजनांचा संसार असा असतो, तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. त्यात प्रामुख्याने आमचे शांताराम महाराज असतील, भानुदास महाराज असतील, आपल्या रांजणगाववरून आले आमचे सहाणे महाराज असतील, आमचे आदरणीय गुरुवारी अण्णा असतील, ते नवनाथ मामा असतील, अंबादास मामा असतील, लेकराचं काय नाव आहे? अभिजित महाराज. वा वा, अभिजित महाराज असतील, आमचे कांदळवाडीचे मामा असतील, सरोदे महाराज असतील, दोन्ही चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, मृदंग वाजवणारे आमचे माऊली महाराज असतील. आणि आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरता ज्यांच्या मार्गदर्शनात सप्ताह चालू आहे, महालक्ष्मी मातेची कायनं वाचेनं मनानं सेवा करणारे आमचे आदरणीय मोठे भ्राताश्री भाऊ पण कीर्तना करता उभेत. भाऊंचं सुद्धा टाळे वागून स्वागत केलं पाहिजे. आमच्या सूरज महाराजांची, धीरज महाराजांची गोड साऊंड व्यवस्था, आचार्य असतील, मंडपवाले असतील, सर्वांना धन्यवाद. थोड्या वेळ कीर्तन करायचं, जास्त वेळ कीर्तन करणार नाही. आणि ज्यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह चालू आहे ते आपले गणपत बाबा, ते सुद्धा आज आपल्या सप्ताहामध्ये विराजित आहेत. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय कार्य चालत नाही. बाबांचा आशीर्वाद आपल्याला आहे. जे भाऊराव बाबा पण कीर्तना करता उपस्थित आहे, सगळे तरुण मित्रमंडळ कीर्तना करता उभे. जास्त वेळ कीर्तन न करता अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल. सज्जना हो, अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि आज तुकोबराय देवाकडं मागणी करतायत. काही गोष्टी अशा आहेत दादा, त्या माणसानं लवकर विसरायच्यात. बरं, लवकर विसरायच्यात. शांताराम महाराजाकडं त्रास दिला ना जीवनात, माणसानं विसरायला शिका. एखाद्यावरती आपल्याला दान धर्म केला भाऊ आपण एखाद्याला, माणसानं विसरायला शिका. भावाभावाचं भांडण झालं, विसरायला शिका. घरात पती पत्नीचं भांडण झालं, विसरायला शिका. जर पती पत्नीचं भांडण जर आपण विसरलो नाही, ते एक स्फोट होतो अन्न, त्याचं काय नाव घटस्फोट, ते होऊ नये म्हणून विसरायला शिकलं पाहिजे. भावा भावाची भांडणं झाली, माय बाप विसरायला शिका. बहीण भावाची भांडणं झाली, माणसानं विसरायला शिकलं पाहिजे. पण काही गोष्टी माणसानं कधीच विसरायच्या नाहीत. बरं, कोणत्या? ज्या देशात आपला जन्म झाला त्या देशाला कधी विसरू नका. ज्या पवित्र धर्मात आपला जन्म झाला त्या पवित्र हिंदू धर्माला कधी विसरू नका. ज्या संतांनी आचार विचार शिकवला त्या संतांना कधी विसरू नका. आणि ज्या भगवंतांना हा जीवदान दिला ना त्याला कधी विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. सज्जनाव, काही गोष्टी विसरा, पण पहिली आणि प्रमुख आपल्या अभंगाशी निगडीत गोष्ट देशाला कधी विसरू नका. कारण नाथ महाराजांनी म्हणावं, भरतखंडेनर देहप्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. देशाला कधी विसरू नका. कारण देशाचं नावच भारत. भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममान. भक्ती तर रममान असणारा देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. म्हणून पूर्वीच्या काळी जर गीत लागले ना आपल्या देशाचं वर्णन करत असताना सांगायचे, बरं, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. सज्जनो, देश पवित्र आहे, देशाला कधी विसरू नका. दुसरी गोष्ट, ज्या पवित्र हिंदू संस्कृतीत आपला जन्म झाला माय बाप, त्या हिंदू संस्कृतीला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जना हो, का धर्माला विसरायचं नाही हो? कारण हे सप्ताह, अरे कुणी या खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. हा धर्ममंडप इतका पवित्र आहे. या धर्ममंडपात कोणत्या जातीचा येतो, कोणत्या समाजाचा येतो याला महत्व नाही. बरं, इथं आलेला प्रत्येक मनुष्य हा भगवंता करता आलेला असतो. हिंदू संस्कृती आम्हाला शिकवते. म्हणून सज्जन, ज्या धर्मात आपला जन्म झाला त्या धर्माला कधी विसरू नका. नका विसरू. आजकाल आपलेच लोक आपल्या धर्माला देशाला नावं ठेवणारे आपल्याला आणि क्रूर लोक, कपटी लोक, कायर लोक आपल्याला पाहायला भेटतात. पण सज्जना हो, ज्या धर्मात आपला जन्म झाला, काल ज्यांची आपण पुण्यतिथी साजरी केली ते संभाजी महाराज. आवो विराजो, आवो विराजो, आवो विराजो शंभू राजा, आवो विराजो, आवो विराजो, आवो विराजो शंभू राजा. सज्जना हो, त्या छत्रपती संभाजीराजांनी आम्हाला धर्मरक्षण कसं करायचं ते शिकवलं. सज्जनो, काटा भरला पायात माय तरी किती वेदना होतात ना आपल्याला. महाराजांची कातडी काढली होती, त्या नराधमांनी डोळे काढले,
ज्या जिभेनं जगदंब जगदंब असे बोल गायले गेले ती जीभ काढण्यात आली. जे गुडघे आजपर्यंत कोणापुढे टेकले नाही ते गुडघे कापण्यात आले. सज्जना हो, हलहलतेनं आमच्या शंभूराजांचा अंत झाला, पण आमच्या राजांनी धर्म बदलला नाही. म्हणून सगळी तरुण मित्रमंडळी माझ्या समोर बसली. आज काही लाईन मी लिहून आणल्यात. ती कविता फार गोड गायली. एक कविताकार तर असं म्हणतो, हर हर महादेवची नोबत पुन्हा झडेल काय, हर हर महादेवची नोबत पुन्हा झडेल काय, आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. हर हर महादेवची नोबत पुन्हा झडेल काय, आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. अरे हक्कासाठी खिंड लढवणारा बाजी या मातीत पुन्हा दिसेल काय, आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. आजचा मर्द जितोय पिऊन थोडा खंबा, पण मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही आता संभा. शंभूसारखं बाळ, अरे शंभूसारखं बाळ या मातीकरता पुन्हा आपलं बलिदान देईल काय, आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. अरे रस्त्यावरील कागद खाऊन सुकून गेल्यात आज आमच्या गायी, रस्त्यावरील कागद खाऊन सुकून गेल्यात आमच्या गायी, पण ब्युटी पार्लर मध्ये रोज सजते आज आमची आई. जिजाऊचं बाळ शिवबासारखं पुन्हा मडेल काय, आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. म्हणून सज्जनो, या दोन महापुरुषांनी आम्हाला धर्म कसा रक्षण करायचं ते शिकवलं. पहिली गोष्ट देशाला विसरू नका, दुसरी गोष्ट धर्माला विसरू नका, आणि तिसरी गोष्ट संतांना विसरू नका. विठ्ठला विठ्ठला सज्जना हो, संत वेळोवेळी आपल्याला जाग करण्याकरता येतात. महाराजांना विचारलं तर महाराज सांगतात, बरं आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. भागा चोर निजल्या नाडो निभागा, हो चोर निजल्या चोर निजल्या निभागा, चोर निजल्या नाडो निभागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भागिनो जागा, आता जागा रे जागा, आता जागा रे जागा, आता जागा रे भागिनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. नाडो निभागा, हो चोर निजल्या नाडो निभागा, हो चोर निजल्या नाडो निभागा, हो आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. हे जग जोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती, जग जोगी जाग बोलते, जागे जाग बोलते. हे जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव. हे अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. जग जोगी जागे जाग बोलते, जागे जाग बोलते, जग जोगी जाग बोलते, जागे जाग बोलते. सज्जना हो, संतांना विसरायचं नाही. का विसरायचं नाही सांगू. 12वा अध्याय आणि 213 क्रमांकाची उभी आपल्याला संतांचं अंतकरण सांगेल. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. सज्जनो, संत संपूर्ण विश्वाला आपलंच मानतात. म्हणून तिसरी गोष्ट संतांना विसरायचं नाही. आणि चौथी आणि आपल्या अभंगाची
जे पहिलं चरण आहे त्याच्याकडे आपल्याला यायचे, देवाला विसरायचं नाही. कारण अन्न देवानं काय काय दिलंय बरं, आता तिन्ही प्रमाणे द्यायचे तुम्हाला. देवानं काय काय दिलं, पहिल्यांदा भगवंतानं देह दिला भजना करता. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. थोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. थोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानं पहिला उपकार आपल्यावरती केला, आपल्याला देह दिला. दुसरा उपकार भगवंतानं केला, देह तर दिला पण या देहामध्ये जीवदान देण्याचं काम. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गाईना गुण दया, दोया भीम रे जाती रे, दोया भीम रे जाती रे. जेणे हा जीव दिला दान. सज्जनाव, भगवंतानं पहिला उपकार केला, देह दिला. दुसरा उपकार जीवदान दिला. आणि तिसरा उपकार कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवावी, मुखानं भगवंताचं नामस्मरण कर. हात पाय कान, हात पाय कान, मुख बोलाया वचन, जोडे मुख बोलाया वचन. तुझोडसी नारायण, जरे तुझोडसी नारायण. सज्जनाव, भगवंताचे फार उपकार आहेत. तुम्ही म्हणाल भगवंताने इंद्रिय दिले, पण काहींना तरी इंद्रिय दिले नाही, काहींना डोळ्यानं दिसत नाही, काहींना हातही नाहीत, काहींना पाय नाहीत. पण सगळेजण हो, आमच्या आंधळ्यांचा, आमच्या पांगळ्याचा सुद्धा तो एक विठोबा दाता आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा. प्रसवला विश्व तोचे, सर्व होय जाणता, प्रसवला विश्व तोचे, प्रसवला विश्व तोचे, सर्व होय जाणता, प्रसवला विश्व तोचे. घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळा मात्रे, घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळा मात्रे. भाव दुःख कोण वारी, तुझ्या वाचोनी चिंता, भाव दुःख कोण वारी, तुझ्या वाचोनी चिंता. धर्म का जागो तुझा, तुझी कृपालू धर्म का जागो तुझा, धर्म का जागो तुझा, तुझी कृपालू दाता, धर्म का जागो तुझा, धर्म का जागो तुझा, तुझी कृपालू दाता, धर्म का जागो तुझा, धर्म का जागो तुझा, तुझी कृपालू दाता, धर्म का जागो तुझा, धर्म का जागो तुझा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं गंधर्व मंडळांकरता. अतिशय गोड साथ संगती बरं. इथं बोललं की लगेच प्रमाणे. आणि आता त्या पुण्याला गेलो होतो. आता आपण एखादं अभंगाचं प्रमाण गायलं की वरती हात करतो, वर उचला. तिने अभंगाचं प्रमाण नाही वर उचल, तिने मलाच वर उचल. मंडपाचा पैप डोक्यावर म्हणलं खाली ठेवा. तुम्ही काय बाबा, तुम्ही तर म्हणले वर उचला. अरे म्हणलं मला वर उचला नाही म्हणलो, तुम्हाला अभंगाचं ध्रुपद वर उचलायला लागलं. पण आज अशी फजिती नाही बरं.
गोड गंधर्व आणि सगळी जीवाची माणसं असली की सगळे आपलं जीव ओतून काम करत असतात, गायन करत असतात आणि सगळी गंधर्व मंडळी आज आपल्या कीर्तनाकरता साथ देत आहेत। सज्जनो काही गोष्टी विसरायला शिका आणि काही गोष्टी विसरू नका। विचारलं तुकोबरायांना का हो कोणाला नाही विसरायचं, जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंत समोर उभं राहावं। सज्जनो देवाला पाहिलं आणि देवाना म्हणावं जगद्गुरु तुकोबराय काहीतरी मागा। आता तुकोबरायांनी काय मागावं, तुकोबरायांनी सांगावं देवा ऐक फार दिलंय गड्या तू। शंकराचार्यांनी तर म्हणावं देवानं काय काय दिलंय, रविचंद्रो गणा वृक्ष नदी गावच्च सज्जना। सज्जन भगवंतानं उपकार करण्याकरता सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, रवी चंद्र सूर्य पाऊस वृक्ष हे सगळे उपकार करण्याकरता भगवंतानं निर्माण केले। देवानं सांगितलं देवा काय देतो गड्या, भरपूर दिलंय तू, म्हणून तुझा विसर झाला नाही पाहिजे, हे दे अभंगाचं पहिलं चरण। हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा। तुझा विसरण तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण तुझा विसरण तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा। गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, तुझा विसरण तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण तुझा विसरण तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी। हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा। भगवंता तुझा विसर झाला नाही पाहिजे एवढं दान आज मला दे बरं। सज्जनो आज आपला जागराचा दिवस म्हणजे आज भगवंताकडे मागायचा दिवस आणि आज आपण या जागराच्या दिवशी कीर्तन करता जमलोय आणि अभंगाचं पहिलं चरण आम्हाला सांगतं तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय भगवंताला म्हणतात हेची दान दे गा देवा, देवा दान दे। आता जगद्गुरु तुकोबराय आणि मागणी हे न जुळणारं समीकरण बरं। आता पहिली गोष्ट निर्माण होती मागावं कुणी, जे तुकोबराय मागतायत त्यांचा अधिकार पाहिजे ना मागण्याकरता। मग काय अधिकार होता जगद्गुरु तुकोबरायांचा ऐका बरं सज्जना। हे पोटात नाही आण, गावात नाही मान, पण ज्यांच्या चित्तात सदा समाधान, घरात मुडकी खाट, गळका माट फुटका ताट, ऐसा ज्यांचा प्रपंचाचा थाट, पण नामस्मरण केले घनदाट, म्हणून त्यांना मिळाली वैकुंठाची वाट। तुकाराम 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 तुकाराम, हो तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम राम घेता काव्यम, हो तुकाराम तुकाराम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा सज्जनो ते तुकोबराय आज देवाकडे मागणी करतात बरं। मग काय अधिकार होता जगद्गुरु तुकोबरायांचा सज्जनो, काही षडविकार आपल्याला त्रास देतात सज्जनो। कोणते
काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार आपल्याला त्रास देतात ना, त्या षडविकारावरती विजय मिळवणारे आमचे जगद्गुरु तुकोबराय आहेत. म्हणून मागणारा अधिकारी असावा. पहिली गोष्ट आमचे जगद्गुरु तुकोबराय अधिकारी आहेत. कारण कामावरती विजय या कर्मठ समाजानं कुणीतरी श्री महाराजांकडे पाठवली. महाराजांनी म्हणावं, जाईयो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे कामावरती विजय क्रोधावरती विजय. दादा त्या मंबजबुवानं काठीनं मारलं होतं जगद्गुरु तुकोबरायांना, तरी पण सायंकाळी कीर्तना करता तुकोबराय उभे राहिले. समोर एक खांब पाहिला, तो खांब रिकामा होता. विचारलं कोणाचा खांब? मंबजबुवांचा. अरे मारलंय त्यांनी दुपारी मला, त्यांचे हात दुखत असतील. सज्जनो ज्यानं मार खाला ते जगद्गुरु तुकोबराय मंबजबुवांचे हातपायच्या दाबण्याकरता त्यांच्या घरी जातात का? क्रोधावरती विजय. काम क्रोध लोभ छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवला, तरी पण जगद्गुरु तुकोबराय म्हणत होते, राजे सोने रूपी आम्हा मृत्युके समान माणिक पाशान खडे जैसे राजे. तुमच्या हातात शस्त्र शोभतय राजे आणि आमच्या हातात शास्त्र शोभतय. हे सोनं नाणं नको आम्हाला. लोभावरती विजय. काम क्रोध लोभ मद मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि सज्जन अहंकार जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात नव्हता. काय विद्वत्ता होती जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात. शांताराम महाराज जर आपण गाथेचं पारायण करायला घेतलं, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, तुकोबराय त्यात अग्रेसर आहे. आम्ही पहिलं क्षेत्र घेतलं भक्तीचं, हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण, महाद्वारी सज्जन. आम्ही ज्ञानाचं क्षेत्र घेतलं, तरी तुकोबराय आम्हाला म्हणतात, वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा एरांनी भावा भारमाता सज्जन. कोणते क्षेत्र घ्या. एखादा असेल बांधकाम व्यवसाय गोटेवाडीतला, त्याला काही कामं भेटत नसतील, तो गेला असेल बळीत, महाराज घरबीर बांधायचं की नाही? महाराजांनी सांगितलं बांधलंय बघ घर, आत्ताच घरभरणी झाली. तुम्ही नव्हते काय? हा, आत्ताच घरभरणी झाली, घर बांधलंय. कुठं? निरंजनी आम्ही बांधियेले घर. तुकोबरायांनी म्हणावं बरं, अण्णांनी नाही, निरंजनी आम्ही. त्यांनी पण निरंजनी निवंत घर बांधलेलं आहे. पण जगद्गुरु तुकोबराय त्याला सुद्धा उपदेश करताना सांगतात, बांधलंय गाडे घर. एखादा पंक्ती पठण असे. आता माता माऊली तुम्ही आले कीर्तनाला, आता उगत घरून जेवण येताना उगच उलस गुलस खाऊन आले तुम्ही, उगत उलस हे हात कपा. आज सण एक तर उगत 2-4 पोळ्या खाल्या तुम्ही, उगत उलसाक भात हात कप माय बा, उगत उलसाक भात खाला. उगच एखादी बादलीवर सार पेले असेल तुम्ही, भज्याचं तर विचारूच नका. उगच पातेल्यावर भजी 10-15 कुरड्या एवढंच खाल्लं ना. एवढं खाऊन तुम्ही आज कीर्तना करता आले आणि कीर्तनाला बसले. आता मी चिंतन मांडतोय ना, तुम्हाला असे ब्रह्मप्राप्ती झाल्याचा भास होऊन राहिला. ती ब्रह्मप्राप्ती बिप्ती काय नसते, ती शुद्ध भाषेत झोप असते आणि ती खाऊन आल्यानंतर झोप लागते. पण आता 9 ते 11चा टाईम म्हणजे झोपेचाच टाईम आहे. आपण त्यांना बोलून काय करणार आहे? म्हणून तुम्ही काय करायचं, टाळी वाजवायची, भगवंताचं भजन करायचं, त्यातून तुम्ही जागे राहाल. यांचा गोड गैरसमज बांधास मारा. हे कीर्तनकार अधून मधून ते विठ्ठल विठ्ठल भजन का घेतो? यांना असं वाटतं ते बाबाला काहीतरी आठवत नसतं. बाबाला सगळं आठवतं. बाबाचं टिप्पण संपलं का बाबा संपणारे बसणारे खाली. तुम्ही फक्त जागे राहावे म्हणून बाबा सांगतो टाळी वाजवा भजन करा. पण सज्जन आमचे जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक गोष्टीत निपुण आहेत. कारण तुम्हाला विनवून सुद्धा सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हासी करे टाळी बोला मुखी नाम. सज्जन आमचे तुकोबराय प्रत्येक क्षेत्रात निपुण आहे. एखादा पंक्ती पठण असेल, तू गेला असेल महाराजांक, महाराजांनी त्याला सुद्धा सांगावं, युक्त आहार भाऊ तू सगळं खाय, पण युक्त आहार माणसानं सगळं खावं बांधास महाराज. पण 3 गोष्टीचं कधीच खाऊ नये, देवाचं, गावाचं आणि भावाचं. ज्यानं देवाचं खालं, ज्यानं गावाचं खालं, ज्यानं भावाचं खालं ना, तिची अधोगती ठरलेली. आपल्या जवळ ते जनार्दन स्वामी महाराज होऊन गेले बघा. हे भक्त काय करायचे, जनार्दन स्वामीकडे जायची. बरं अंतकरम फार निर्मळ असतं साधूच. एखादा गेला ना महाराजांकडे, जनार्दन स्वामीकडे, महाराजांना म्हणायचं, महाराज पैशाची फार टंचाई, थोडी पाहिजे होते. बाबांनी जनार्दन स्वामींनी म्हणा, बाई तो तिथे दगड दिसतो का? हो, जा तो दगड उचाक, त्याच्या खाली पैसे निघतील. असं तू जायचं, मनातच विचार करायचे, एवढे पैसे भेटले पाहिजे गड्या, भेटले पाहिजे. तिथं जायचं, त्याला पैसे सापडायचे. पण ज्यांनी पुन्हा बाबांचे पैसे दगडाखाली आणून ठेवले त्यांचं कल्याण झालं, आणि ज्यांनी बाबांचे पैसे बुडवले त्यांचं मी सांगत नाही काय झालं. का त्यांच्या जीवनात असा प्रसंग आला, सगळे पण खाता येईना. का? साधू संतांचं कधी खाऊ नये बरं माणसानं. मग अनेक पदार्थ आपल्याला खायला, ते पदार्थ सुद्धा आम्हाला शिकवतात. जिलेबी, काल तुम्ही जिलेबी खात होती बावीला, पाहिलं मी जिलेबी खात होती. पण जिलेबी आपल्याला शिकवते बरं. जीवन किती पण आडेवेड्याचं असू द्या, जीवन किती पण आडेवेड्याचं असू द्या, माणसानं नेहमी गोड राहिलं पाहिजे. जिलेबी शिकवते.
करंजी करतो दिवाळीला आपण, ती करंजी सुद्धा आम्हाला सांगते माणसानं बाहेर किती पण कठोर असू द्या, आतमधून गोड राहिलं पाहिजे माणसानं. बरं सज्जन, हे आम्हाला शिकवतात. जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक क्षेत्रात निपुणे, म्हणून पहिली मागणी करणारे जगद्गुरु तुकोबराय अधिकारी आहेत. कोणाकडे मागावं एवढा मुद्दा आज कीर्तनातून घेऊन जा. बरं कोणाकडे मागावं, आपण कोणाकडे हात पसरीत बसतो. मागायचं जर ठरलं तर 5 गोष्टींकडे मागावं शांताराम महाराज. पहिलं मागणं मागावं ते आपल्या आईकडं. माता माऊल्यांना कळेल, ज्यावेळेस तुम्ही लग्न करून सासरी जात होत्या ना, तुमची आई तुम्हाला येऊन सांगत होती, पुरी सासरी राहत असताना जर कदाचित सासू बोलली, सासरा बोलला, कदाचित जर नवरा बोलला ना, रागवू नकोस. एक दिवस पुरी तुझ्या जीवनात इतका चांगला येईल ना, इतका चांगला येईल, सगळ्या घराचा ताबा, तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडे राहतील. पुरी ही आई तुम्हाला जे प्रेम देते ना, आईकडं मागायचं प्रेम. महाराज दुसरं मागायचं आपल्या बापाकडं मागायचं आशीर्वाद. तिसरं मागणं मागायचं समाजाकडं. समाजाकडे काय मागायचं? समाजाकडे मागायची कृपा. तुम्ही म्हणलं समाजाकडे काय कृपा मागायची? असं म्हणतात भाऊ आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, रेल्वे स्टेशनवर चहा विकायची असं म्हणतात. मला काही माहीत नाही, कधी मी पेलोही नाही त्यांच्या हातून, म्हणतात लोक. पण एका चहा विकणाऱ्यावरती समाजाची कृपा झाली, आज देशाचे पंतप्रधान. आमच्या तालुक्याचं घ्या ना तुम्ही, भूषण बाळासाहेब थोरात 8 टर्म आमदार होते. ते अमोल खताळ कोणाला माहिती नाही, काहीच नाही, पण समाजाची कृपा झाली. सज्जन आज आमदारकी पदावरती येते का? समाजाकडे मागा कृपा. पहिलं मागणं मागायचं माय कोणाकडं? आईकडं मागा प्रेम. दुसरं मागणं मागा बापाकडं मागा आशीर्वाद. तिसरं मागणं मागा समाजाकडं मागा कृपा. आणि चौथं मागणं मागायचं ते संतांकडं मागा दया. विठाला ती दया कुणी मागितली हो? ज्या कानिपनाथ महाराजांच्या धर्ममंडपात मंदिरासमोर आपण कीर्तन ऐकतोय ना, त्यांचा कथाभाग फार मोठा आहे बरं. सज्जनाव, दया कशी असते ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. भाऊ आपण अनेक नाथ पाहतो बरं, पण कानिपनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो, त्यांची मूर्ती किती भारी दिसते आपल्याला. बाकीचे नाथ जर पाहिले ना, नुसता जाळ. पण आमचे कानिपनाथ महाराजांकडे कोणताही भक्त आला की त्याचं निवारण, त्याच्या समस्येचं निवारण आमचे कानिपनाथ कान्होबा करतात. म्हणून आपण जर का आता तरुण मंडळी जाणार आहे दर्शनाला, तिथे दर्शनाला गेल्यानंतर नाही जमलं आपल्याला तिकडे दर्शनाला जायला, या वस्तीवरती, आणि आपण जर मूर्त पाहिली, ती मूर्त किती आपल्याला प्रसन्न वाटते त्या गीतकारानं सांगावं बरं. हे अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. काय झालंय? सगळे तुम्ही आळसले, सगळ्यांनी वरती हात करून भजन करायचं बरं नाथांचं. आपल्याला मूर्त कशी दिसते आपल्याला? हे अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. कोण? देव हा मडीचा कानिपनाथ. देव हा मडीचा कानिपनाथ. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की. देवा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा कानिपनाथ. छम छम आवाज छडीचा कान्होबा देव मडीचा. छम छम आवाज छडीचा कान्होबा देव मडीचा. कान्होबा देव मडीचा रे कान्होबा देव मडीचा. छम छम आवाज छडीचा कान्होबा देव मडीचा. हे खरंच हई बाखर रूपनाथांचं सुंदर. खरंच हई बाखर रूपनाथांचं सुंदर. त्या समाधी डोंगरावर कानिपनाथाचं मंदिर. त्या समाधी डोंगरावर मच्छिंद्र नाथाचं मंदिर.
जोरदार टाळ्या वाजवा बरं. गोड गायलं त्यांनी. हे सगळं मेळ जुळून आणावं लागतं, जुळून आणावं लागतं. ते गोड मेळ जमलाय बरं. कारण सज्जने हे शिवरूप पारी आपल्याला पाहायला भेटत नाही. अन्न आता बरेच किती वेळेस शहरात जातो आपण, हा आनंद पाहायला भेटत नाही. ते सगळं लिमिटेड राहत, सगळं लिमिटेड. पण असा आनंद घ्यायचा असलं नाही खेड्यापाड्यावरती जावं लागतं. का तर आपले हे फार श्रद्धायुक्त अंतकरण या ऋतुवर्गाचं असतं. अन्न नाशिकला गेलो होतो कीर्तनाला, माता माऊल्यांच्या जीवनात किती श्रद्धा असते मनात. ते मोठा मंडप फेटा बांधून आलो मी मंडपाकडं. एक म्हातारी आजीबाई पुरी अशी गेटपाशी उभी. आता किती श्रद्धायुक्त अंतकरण तिचं. त्या म्हातारीने काय केलं, कुकात बोट बुडवलं, माझ्या कपाळाला टिका लावला. पण तिचं अंतकरण इतकं भारवलं. तिनं कोट पाहिला, मला पाहिलं, अरे बाबा एवढ्या मोठ्या गाडीतून आला, लय मोठा बाबा दिसतोय. तिची पुढची क्रिया चुकली ना. तिनं तांदूळ माझ्या तोंडात घातली, साखर माझ्या कपाळाला लावली. खाली मी तांदूळ करत्या काय. का श्रद्धायुक्त अंतकरण माता माऊलींचं असतं बरं. म्हणून तरुण मित्रमंडळ बसलेलं हे सगळं आपल्या गावाकडं, आणि गावाकडं नाही वाडी वस्तीवरतीच पाहायला भेटतं बरं. वाडी वस्ती आता आमच्या काकडवाडीला जर तुम्ही आला ना, आईचं भव्य दिव्य मंदिर आहे. कारण एखादं शहरात गेला ना तो आनंद त्याला भेटत नाही. आता आमचे मामा राहतात त्या मुंबईला, तिकडं गेलं का असं माणसाला वाटतं कधी मी आपल्या घरी जाईन. इतकं दमट होतं तिकडं. का तिकडं तो आनंद भेटत नाही. शेजारी कोण राहतं अन्न माहीत नाही, शेजारी कोण राहतं माहीत नाही. पण आपल्या खेड्यापाड्याकडं घरी जर आपलं कालवण गेलं खराब झालं बो, आपण लगेच शेजारच्याकडे जातो, देवो थोडी चटणी मिरची काय असेल तर. पण शेजार आपला शेजार धर्म तेवढा चांगला आहे. कारण खेड्यापाड्यावरती आपल्याला फार श्रद्धायुक्त धर्मेंतेचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. एक तो गीतकार झाला, त्यानं सांग बरं. एकाट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. एक शिवनात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खसता. माझ्या गावाकडं चाल माझ्या दोस्ता. म्हणून सज्जनाओ, हे सगळे खेडेपाड्यावरती आनंद तुम्ही गोड भजन केलं म्हणून पहिले तुम्हाला धन्यवाद बरं. जर समाजाकडे मागायचे असेल तर कृपा, आणि संतांकडे मागायचे असेल दया, इथं होतो आपण. मग कुणी मागितली हो संतांकडे दया. आपल्याला कथाभाग पाहायचा, ज्यांच्या मंदिरापुढे कीर्तन करतोय ना त्यांचं चरित्र आपल्याला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल. कानिपनाथ महाराज, भगवान शिवजी, प्रभू दत्तात्रय भगवान, वायुदेवता, त्यांनी जालिंदरनाथाला सांग, वाईक जालिंदरा, अरे त्या हिमालयामध्ये एक हत्ती उभा आहे. प्रबुद्ध नारायणाने त्या कानात संचार केलेला, जावं लागेल आपल्याला. सगळे तिथं जात आहेत. भगवान शिवजींनी जालिंदरनाथाला सांगितलं, जा त्या हत्तीजवळ. हत्तीजवळ गेले, भस्म हत्तीच्या कपाळावरती लावला, कानाजवळ गेले आणि सांगितलं, ए बाळका, अरे ये बाहेर आता. एवढे शब्द ऐकले आणि हत्तीच्या कानातून ज्यांचा जन्म झाला, भगवान शिवजींनी सांगितलं, जालिंदरा त्याचं नाव कान्होबा ठेव. कान्होबा नाव ठेवलं, पण पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यामुळे ते कानिपनाथ महाराज उदयाला आले. विठ्ठल विठ्ठल. दया कशी मागितली हो. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, जालिंदरनाथ महाराज फिरत फिरत गौड बंगाल राज्यात गेले आणि तिथं राज्य करत होता गोपीचंद आणि गोपीचंदाची आई मैनावती. आता जालिंदरनाथ महाराज ते गौड बंगालला गेल्यानंतर चाऱ्याचा भारा जर डोक्यावरती घेतला ना आजी, तो डोक्यावरती टेकत नव्हता, एक फूटभर डोक्यापासून वर राहायचा. अनेक वेळ चमत्कार जालिंदरनाथ महाराज करायला सुरुवात केली. कुठं जायचे, एखादं झाड पाहिलं, भस्म फेकायचे, झाडाची फळं गळून पडायची, परत भस्म फेकायची, ते फळं पुन्हा झाडाला जाऊन चिटकायची. कुणीतरी दासी पळत आली, सांगितलं, राणी साहेबा, आपल्या राज्यामध्ये कोण साधू आलाय माहित नाही, चमत्कार करतो म्हणे, गेलं पाहिजे भेटायला. त्या मैनावतीनं गोपीचंदाच्या आईनं भेटण्याकरता जावं. जालिंदरनाथ महाराज समोर उभे होते. विचारलं, महाराज कुठून आलात? तर जालिंदरनाथांनी कदाचित सांगितलं असेल बरं मैनावतीला, मी कुठून आलो. हे बाबा बंगाल फिरून आला रे नाथ, भगव्या कपनीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ, भगव्या कपनीवाला. खऱ्या शिवाचे आहे पुत्र, नाही कुणाशी जमले सूत्र. नाथ भक्ती लई
पवित्र नाही चालत तंत्र मंत्र भूताव्या ताल घाबरी त्याला रेणात भगव्या कपणीवाला बाबा बंगाल फिरून आला रेणात भगव्या कपणीवाला अलक निरंजनाची आरोणी त्यांच्या काकेमध्ये हाय जोडी भस्म लावून या कपाळी माळ रुद्राक्षाची गडी आवाज चिमट्याचा यो झाला रे नाथ भगव्या कपणीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपणीवाला भगव्या कपणीवाला सज्जनाव कदाचित जालिंदरनाथांनी सांगितलं असेल मैनावतीला आलोय बंगाल फिरून बरं त्या मैनावतीला इतका आनंद झालाय कुणीतरी भगवे कपडे घातलेला महात्मा आपल्या दरबारात आलाय या महात्म्याला आपण गुरु करून घ्यावेत पण जालिंदरनाथ महाराज इतके क्रोधित त्या मैनावतीने हात जोडले सांगितलं हो महाराज मला तुमची शिष्य बनवून घ्या पण आता आपण साधं मडकं जरी घ्यायचं ठरलं बांधच महाराज तरी वाजून घेतो आता शिष्य करून घ्यायचं म्हणलं पाहिलं परीक्षा पाहिलं नको का जालिंदरनाथ महाराजांनी काय करावं दगड घ्यावेत आणि मैनावतीला फेकून मारावेत पण मैनावतीनं तिच्या डोळ्यात आसू होती जागेवरती बसली आणि हात जोडून जालिंदरनाथ महाराजांना म्हणत होती तुम्ही किती त्रास द्या महाराज पण मी तुम्हाला गुरु केल्याशिवाय राहणार नाही इतका आनंद झाला जालिंदरनाथांना तिला शिष्यत्व पद दिलं पण सज्जनाव ते मैनावतीच्या मनात एक इच्छा होती की माझा मुलगा गोपीचंद राज दरबारामध्ये मग्न झालाय त्याला कुणीतरी जाऊन सांगितलं पाहिजे त्याला अभयदान दिलं पाहिजे त्याच्यावरती कुणीतरी दया केली पाहिजे अरे सांगितलं पाहिजे त्याला अरे ज्या राज्यात राहतोय जो राज दरबार सांभाळतोय ते आयुष्यभर सुख देणार नाही तुला जीवनात गुरु करावा लागेल तुला अमरत्व पद जर पाहिजे असेल तर जीवनात गुरु हवा ना म्हणून ती मैनावती आपल्या गोपीचंदाला सांगत होती ऐक अरे जालिंदरनाथ महाराज आलेत जा त्यांना शरण जा त्यांच्याकडे दयाची विवेचना कर पण गोपीचंदनं काय ऐकलं नाही पण ते राग येत होता गोपीचंदाची पत्नी लुमावतीला आता लुमावती रात्रीचा प्रसंग गोपीचंद आपल्या शयनकक्षामध्ये आला गोपीचंद जवळ बसला पत्नी जवळ गेली सांगितलं का हो तुमची आई रोज तुमच्याकडे येते तुम्हाला सांगते शरण जा त्या जालिंदराला शरण जा त्या जालिंदरनाथांना गुरु बनाव अभयदान भेटेल पण मला तर असं वाटतंय पत्नी सांगते बरं नवऱ्याला बरं आता बायकोनं सांगावं नवऱ्यानं ऐकावं असं होतं का कधी असं नाही शांताराम महाराज बायकोनं सांगितलं गोपीचंदानं लगेच ऐकलं गोपीचंद राजा म्हणे काय मनात आहे तुझ्या तर त्या पत्नीनं सांगितलं लुमावतीनं सांगितलं माझ्या मनात तर असं आहे तुमची आई रात्रीचा वेश बदलून त्या जालिंदराला भेटायला जाते मला तर असं वाटतंय त्या भगव्या कपड्या धाऱ्याला तिला गादीवरती बसवायचंय आणि स्वतःच्या मुलाला वनात काढून द्यायचंय असं मनात दिसतंय तुमच्या आईच्या गोपीचंद राजाला इतका राग आला गोपीचंदानं सैनिकांना पाठवलं आणि जालिंदरनाथांना पकडून आणायला सांगितलं जालिंदरनाथांना पकडून आला एक खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये डांबलं आणि वरून घोड्याची लीद टाकून जालिंदरनाथांना कैद करून टाकला बरेच दिवस झाले पण त्याच नगरामध्ये गोरक्षनाथ महाराज फिरत आले आणि गोरक्षनाथ महाराज फिरत आल्यानंतर भिक्षा मागायचे पण त्यांची भाषा जेवढी वेगळी होती अण्णा ती कोणाला कळत नव्हती आता ते गीतकारानं गोड गाव आता ते ऍडजस्ट केलंय मी त्याच्यात त्या दृष्टांत ऍडजस्ट केलंय मी ती भाषा काही कळत नव्हती म्हणून कुठेही जायचे तेवढेच ते गोरक्षनाथ महाराज अलग गाजवायचे काही मागायचे ते कळत नव्हतं बरं कारण त्यांची भाषा कशी होती त्या गीतकारानं सांगावं हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषाच आहे निराणी त्यांची भाषाच आहे निराणी कशी हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वत
गवतात त्यांची भाषाच आहे निराळी, त्यांची भाषाच आहे निराळी. कशी? हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बोलतो बंगाली. सज्जना हो, गोरक्षनाथ महाराज फिरायचे, कोणाला भाषा कळेना. पण एक दिवस फिरत फिरत जिथं जालिंदरनाथांना गाडून ठेवलं होतं ना, तिथे गोरक्षनाथ महाराजांनी अलग आवाज दिला. तर त्या खड्ड्यामधून आवाज आला. कोण? तर गोरक्षनाथांनी सांगितलं, मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरख. कोण आहात तुम्ही? तर खड्ड्यातून आवाज आला, मी जालिंदरनाथ. गोपीचंदनं खड्ड्यामध्ये गुढीच्या लिदीत दाबून ठेवलेलं. गोरक्षनाथांना राग आला, रे जालिंदरनाथांना खड्ड्यात दाबून ठेवलंय, तुम्हाला बाहेर काढू का? पण जालिंदरनाथांनी सांगू, मला बाहेर काढू नको, माझा शिष्य आहे कानिपा, त्याला जाऊन सांग, तो एक दिवस इथं येईल आणि मला या घोड्याच्या लिदीतून बाहेर काढील. ते गोरक्षनाथ महाराज गेले आश्रमात. बद्रिका आश्रमात गेल्यानंतर तिथं कानिपनाथ महाराजांची भेट झाली. पहिल्यांदा परिचय नव्हता बरं कोणालाच. ते कोण? कानिपनाथ महाराज. कोण? गोरक्षनाथ महाराज. परिचय नव्हता, पण परिचय झाला. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं, माझे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज. तुझे गुरु? माझे गुरु जालिंदरनाथ महाराज. अरे अरे तुझे गुरु तर तिकडं खड्ड्यात घोड्याच्या लिदीत दाबले गेले, जाय त्यांना वाचवण्याकरता. कानिपनाथ महाराजांनी तेवढं ऐकलं आणि 700 शिष्य घेऊन गौड बंगालकडे निघाले. आले गोपीचंद राजाकडे. गोपीचंदाला सर्व जेवढं हकीकत होती सगळी गोपीचंदानं कानिपनाथ महाराजांना सांगितली. गोपीचंदाला पश्चाताप झाला. आणि त्या कानिपनाथ महाराजांनी म्हणा, गोपीचंद तुला पश्चाताप झालाच, चाल त्या खड्ड्यापर्यंत मला घेऊन माझ्या गुरुवरांना बाहेर काढायचे. पण आता कानिपनाथ महाराजांनी सांगितलं, ऐक, जर माझे गुरुवर्य जालिंदरनाथ महाराज खड्ड्यातून बाहेर आले तर तुझा भस्म ठरलेला आहे भस्म. मग काय करू महाराज? गोपीचंदाला 5 धातूचे 5 पुतळे बनवून आणायला सांगितले. सोन्याचा चांदीचा पुतळे 5 पुतळे बनवून आणले. आता गोपीचंद राजा आणि कानिपनाथ महाराज, मैनावती, लुमावती सगळे त्या खड्ड्याजवळ गेले. हातात कुदळ दिली कानिपनाथ महाराजांनी गोपीचंदाच्या आणि सांगितलं, गोपीचंद ऐक, जवळ गेला की खड्ड्यावरती घाव घाल, आतून आवाज येईल. कोण? तर सांग, मी गोपीचंद, आणि लगेच बाजूला हो. गोपीचंद म्हणे, त्यानं काय होईल? कानिपनाथ महाराजांनी सांगितलं, तुला वाचायचं ना, वाचायचं, आपल्याला दया मागायची जालिंदरनाथांकडं, तेवढं कर. गोपीचंदनं ऐकलं, घाव घातला, आतून आवाज आला. कोण? सांगितलं, मी गोपीचंद. गोपीचंद एवढं म्हणतात गोपीचंद राजा बाजूला झाला. तो सोन्याचा पुतळा होता, जळून खाक झाला. दुसरा आवाज दिला, चांदीचा पुतळा जळून खाक झाला. तांब्याचा पुतळा जळून खाक झाला. 5 पुतळे जळून खाक झाले. सज्जन, आता कानिपनाथ महाराजांनी कुदळ घ्यावी, त्या खड्ड्यावरती जावं आणि त्या लिदी कुदळ मारावी. तर आतून आवाज आला. कोण? तर सांगितलं, गुरुवर्य, तुमचा कानिपा तुम्हाला वाचवायला आलाय. जालिंदरनाथांना इतका आनंद झाला, जालिंदरनाथ बाहेर आले आणि पाहतात तर काय, अरे गोपीचंद राजा जिवंत. अरे तो जळून भस्म व्हायला पाहिजे होता, कसा जिवंत राहिला? त्यावेळेस गोपीचंदानं सगळी हकीकत सांगितलं, जालिंदरनाथ, अहो तुमच्या कानिपनाथानं माझ्यावरती दया केली म्हणून आज मी तुमच्या पुढे जिवंत उभा आहे. तू गोपीचंद राजा आपला राजवैभव सोडून, संतांनी दया केली ना, राजवैभव सोडून निघून गेला. म्हणून पहिली गोष्ट आईकडं मागा प्रेम, दुसरी गोष्ट बापाकडं मागा आशीर्वाद, तिसरी गोष्ट समाजाकडं मागा कृपा, आणि चौथी गोष्ट संतांकडं मागा दया. विठ्ठल विठ्ठल. आणि 5वी गोष्ट भगवंताकडं मागायचं, ते म्हणजे अभय. आणि आज जगद्गुरु तुकोबराय अधिकारी आहेत, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. कोणाकडं मागावं? 5 जणांकडे मागावं ते सांगितलं. आणि देवाकडे मागताना म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. कारण माणसाचा स्वभाव कसा आहे सांगू का शांताराम महाराज? एखाद्यानं आपल्या वरती जरी उपकार केला ना, माणसं विसरतात माणूस जातात कशी बनवली अण्णा. अहो एखाद्या दगडाला शेंदूर लावला की त्याचा मोसोबा होतो, एखाद्या दगडाला बुक्का लावला की त्याचा विठोबा होतो. माणसाला असा कोणता रंग लावावा की त्याचा माणूस होईल. म्हणून एका गीतकारानं तर म्हणावं, माणसा
आता तरी माणसात ये सज्जनाओ, माणूस माणसासारखा जगत नाही. त्या शायरानं म्हणावं, एक दिन निकले सैर पर दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली थी दूसरी तरफ स्मशान थे, पैरों तले हड्डी चुभी हड्डियों के कुछ बयान थे, चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. माणसानं माणसासारखं जगावं म्हणून या धर्ममंडपात आपण जगलो, बसलोय, जिवंत आहेत, कानानं ऐकतोय, डोळ्यानं पाहतोय का देवाचे उपकार आहेत. म्हणून सज्जन हो, आज आपल्याला भगवंताकडे अभय मागत असताना माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती का? विसरणारा स्वभाव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसर मला झाला नाही पाहिजे. आता प्रश्न निर्माण होईल, तुकोबराय आणि मागणी हे समीकरण न जुळण्यासारखं आहे. कारण पहिला विरोध ठरेल तो स्वभावाला आणि दुसरा विरोध ठरेल तो परंपरेला. विठाला विठाला हो, तुकोबराय आणि मागणी येत न जुळणारं समीकरण का? तर परंपरा जर पाहिली ना, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांपासून आलेलं आहे बरं, देवा तुझ्याकडे आम्ही काही मागणार नाही. काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित. जगद्गुरु तुकोबराय आणि मागणी यांना जळणारं समीकरण का सांगू? पहिली गोष्ट परंपरेला विरोध आणि दुसरी गोष्ट स्वभावाला विरोध. काहींचा स्वभाव असा असतो, नुसतं मागायचं, कोणी भेटलं का मागा, कोणी भेटलं पोतंब बघू. अरे तो ऐक, इतके पैसे, तो पैसे घरी उंदरं खात्या पण तू पोटाला खाय ना. कोणी भेटलं पोतंबू, कोणी भेटलं पोचुना, लय मागायची सवय. इंगळे बाबा एक दृष्टांत सांगायचे, काहींच्या स्वभावात फक्त मागणंच लिहिलेलं असतं. एक अतिशय गरीब मुलगी, बरं अतिशय गरीब मुलगी, आई वडील लहानपणातच गेले गड्या, लहानपणात गेले, अनाथ आश्रमामध्ये लहानची मोठी झाली, फुगे घ्यायची, विकायची, गावोगावी जायची विकायची. पण तिचं नशीब इतकं उजाडणार होतं, गरीब होती, उदरनिर्वाह करण्याकरता काही विकायची, कमगे विकायची. ते बारोडात सांगितलंय, केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे, सारे फणी घे काळी पोत मणी घे, काळी पोत घे मारण्याला आयुष्याला मेन धन्याला, काळी पोत घे मारण्याला आयुष्याला मेन धन्याला. तसं जपाव काळ्या मण्याला, तसं जपाव घर धन्याला, जपाव काळ्या मण्याला, तसं जपाव घर धन्याला. घे ग माय वाळग माय, केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे, केसारी फणी घे माय काळी पोत मणी घे, केसारी फणी घे मैना काळी पोत मणी घे, केसारी फणी घे माय काळी पोत मणी घे. सज्जना हो, गरीब मुलगी वाटेनं चालली की एवढंच म्हणायची बरं, एक काळी पोत घे बाराण्याला आयुष्याला गेलं धन्याला, जसं जपाव काळ्या मण्याला तसं जपाव घर धन्याला. हे घे ग माय, हे वाढ ग माय, हे पप्प्याची माय, हे बाळूची माय, अगं घे केसावर म्हणी. ती पोरगी वाटेनं जायची, पण सज्जन प्रकार असा घडला, एकदा शहरातून चालली होती विकत, आणि त्या शहरामध्ये एक कलेक्टर साहेब आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असताना त्याच्या कानावरती हा आवाज गेला. आता भिकारी जे असतात आंधळे पण फार गोड सोरा असतो बांधस मार. आपण जर त्या कधी पंढरपूरला गेलो ना, इतका त्यांना भारी गाळा असतो, इतका भारी कंठ असतो. ते कुठं शिकायला गेले नाही काही नाही बरं, पण ते आपण गेलो ना त्यांचं गायन ऐकलं का आपल्या मनाला पाजर फुटतो बरं. जा पंढरपूरला, त्या पंढरपूरला गेले, आपण शिर्डीला जर गेलो, काही भिकारी येतात भीक मागायला, त्यांचा किती गोड गाळा असतो बरं, म्हणते काहीच नाही बरं ते, पण आपल्याला बोलवण्याकरता म्हणतात,
ए शिर्डीचा साई बाबा पावेल नवसाला, पंढरीचा पांडुरंग हे पावेल नवसाला, एक दोन पैसा द्यावो धर्माला, हे आयुष्य लागेल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा अहो द्याना धर्माला, आयुष्य लागेल तुमच्या मुलाने कराला. हे सतत गोड गाणं ते गात असतात. तशीच ही भिकारीन वाटेनं चालायची गाणं म्हणायची. हे ऐकलं ते कलेक्टर साहेबानं पाहिलं किती गोड आवाज आहे गड्या, फार गोड आवाज आहे. ते कलेक्टर साहेब खाली आला. स्वभाव असतो बरं काहींचा मागायचं, त्यावरती सांगतो. तो कलेक्टर साहेब खाली आला, तिची पाटी उतरून घेतली, खाली ठेवली. सांगितलं बाई घरी कोण ग तुझ्या? तिनं सांगितलं साहेब माझ्या घरी कोणीच नाही, लहानपणीच आई वडील गेले. असं त्या कलेक्टर साहेबाचा कंठ दाटून आला आणि त्यानं सांगितलं बाई तुलाही कोणी नाही, माझं नशीब एवढं चांगलं, माझे पण आई वडील लहानपणीच गेले, माझ्या तर मनात असे तुलाही कोणी नाही आणि मलाही कोणी नाही, आपण दोघं लग्न करूया. किती जीवनात परिवर्तन झालं तिच्या. कलेक्टरशी लग्न केलं, पण तिचा मागण्याचा स्वभाव गेला नाही ना ताई. तिचं लग्न झालं. एक कलेक्टरचे मित्र होते, तिने सांगितलं साहेब अहो लॉकडाऊन मध्ये लग्न केलं तुम्ही 15 लोकांमध्ये, जमलं नाही, आम्हाला पार्टी द्या. आता सगळे गोळा झाले पार्टी करता. आता जे बायांचं एकच काम राहतं, अन्न नाव घे नाव घे नाव घे नाव घे, कुणी आलं नाव घे नाव घे नाव घे नाव घे. आता मित्रांच्या बायका गेल्या सांगितलं, त्या आता जी भिकारीण होती ना तिला सांगितलं घे बाई नाव. आता कलेक्टरची बायको होती, पण तिच्या स्वभावात बदल झाला नाही. तिनं सांगितलं सफेद सफेद दूध, त्यावर आली साय, सफेद सफेद दूध आणि त्यावरती आली साय. कलेक्टर साहेबाचं नाव घेते भाकरवाड गमाय. अहो कलेक्टर साहेब नवरा भेटला, पण तिचा मूळ स्वभाव गेला नाही. बरं तिचे हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना. हे आदी होती दासी पंढरानी केले तिसी, आदी होती दासी पंढरानी केले तिसी, तिचे हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राये मूळ स्वभाव जाईना. हो सज्जनाव काहींचा स्वभाव असतो मागण्याचा, काहींची परंपरा असते. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा स्वभावही नाही आणि त्यांची परंपराही नाही. म्हणून सज्जन आज जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागत असताना सांगतात देवा हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा. मग महाराज तुम्ही काय कराल? महाराजांनी सांगू मी देवा तुझं गुण आवडीनं गाईल. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी,
गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुकोबराय म्हणतात देवा तुझं गुण मी आवडीनं गाईल आणि तेच गुणगान आपल्याला भगवंताचं गायचे. सर्वांनी टाळे वाजून भजन करा. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा दान देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंतानं म्हणाव देवा काय मागतो तुम्ही काय मागता तुम्ही. अहो संपत्ती मागा अहो मुक्ती मागा संपदा मागा पण जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं हे काहीच नको तुझं धनही तुला ठेव. नलगे मुक्ती धन संपदा 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 नलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे. संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे गुण गायीन आवडे. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. महाराज अहो संपत्ती मागा ऐश्वर्य मागा तुम्ही काय मागता. संत संग देई सदा. संतांच्या संगतीत असं आहे तरी काय. कारण सज्जनाव संतांचं नामस्मरण केलं तरी अनेक फायदे आहेत. संतांना आलिंगन दिलं तरी अनेक फायदे आहेत. संतांचा स्पर्श जीवाला झाला अनेक फायदे आहेत आणि संतांची संगत जीवनात घडली अनेक फायदे आहेत. संतांचं नामस्मरण केलं पहिली गोष्ट पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. सज्जनाव संतांच्या नामस्मरणापासून फायदेत. संतांच्या आलिंगनापासून पाहिजे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे कृपा कटाक्षने हाळिले आपुल्या पदी बैसविले. सज्जना हो अनेक फायदे संतांपासून आहे पण आज बाकीचे फायदे पाहिजे नाही. संतांचे संगतपासून अनेक फायदे आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुझी संपत्ती मला नको मोक्षही मला नको मुक्ती मला नको फक्त संतांची संगत जीवनामध्ये दे. का हो संतांच्या संगतीनं जीवनात असं काय परिवर्तन होतं. गोड प्रसंग टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला काय झालं संतांची संगत ऐकावर. संतांच्या संगतीमध्ये भगवंताचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य असतं.
काय झालं, शांताराम महाराज एक साधू महाराज तीर्थयात्रा करत करत एका जंगलात येऊन पोहोचले. आणि जंगलात आल्यानंतर रात्र झाली, वाघाचा आवाज यायला लागला, श्वापदांचा आवाज यायला लागला, कुठंतरी निवारा पाहावा म्हणून ते साधू महाराजांनी दूरवरती पाहिले एक झोपडी होती माय. त्या झोपडी जवळ गेले, दरवाजा वाजवला, त्यातून एक मनुष्य बाहेर आला. विचारलं कोण, तर सांगितलं मी साधू आहे. साधू महाराज या. अहो एका पारध्याच्या झोपडीत आलाय तुम्ही, या. इतका आनंद झाला साधू महाराजांना पण पारध्याला पण. साधू महाराजांना आनंद झाला का, रात्रीची मुक्कामाची व्यवस्था झाली. आणि पारध्याला आनंद झाला का, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता त्या पारध्यानं संतांना घरात घेतलं आणि विचारलं साधू बाबा तीर्थयात्रेला चाललात तुम्ही, संतांची संगत ऐका बरं किती महत्वाची. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांची संगत देवाकडे मागतात. पारध्यानं विचारलं साधू बाबा तीर्थयात्रा करतायत, थकला असाल, एक करा, निवांत बसा, सांगा जेवण करणार की नाही, सांगा कोणता पक्षी खाणार. साधू म्हणे मी आणि पक्षी, अरे भाऊ मी तीर्थयात्रा करतोय, मी पुवर शाकाहारी माणूस आहे, मांसवड्या मला अजिबात आवडत नाही, टरबूज तर अजिबात आवडत नाही. काय आपल्या कलाकारांचं आपले वारकरी संप्रदाय लोकांचं माळी घालतात, काही पात्या लवितकर बाबा सांगतात काय लय इतक्या मांसवड्या आवडत ह्या, इतक्या काव कमून ते म्हणे खरपूस लागा द्या. येड्याचा बाजार पेड्याचा पाऊस. आता ते साधू महाराज बसलेले, पारध्यानं सांगितलं साधू बाबा जेवण करायचं नाही म्हणता तुम्ही. साधू महाराजांनी सांगितलं ऐक पारध्या, पुढच्या वर्षी आलो की नक्की जेवण करेल. 1 वर्ष उलटलं बरं, 1 वर्ष उलटलं आणि साधू महाराज पुन्हा तीर्थयात्रा करत करत त्याच पारध्याच्या झोपडीत आले. आणि आल्यानंतर दरवाजा वाजवला, पारध्यानं ओळखलं, अरे हे साधू महाराज मागच्या वर्षी आले होते, जेवण न करताच निघून गेले. साधू बाबा पुन्हा आलात या वर्षी, पण आता जेवण केल्याशिवाय तुम्हाला जाऊन देणार नाही, सांगा कोणता पक्षी खाणार. त्या साधू संतांना दया आली, सांगितलं पारध्या खरंच पक्षी आणणार का रे. हो साधू बाबा आत्ता जातो पक्षी घेऊन येतो. पण साधूनं सांगितलं ऐक पारध्या, असा पक्षी आण की ज्याच्या डोक्यावरती मोर पिसे आणि ज्याच्या कमराला पितांबरी, असा पक्षी आण. त्या पारधी चिंतातूर झाला, अरे आजपर्यंत असा पक्षी पाहिला नाही साधू बाबा, पण आत्ता जातो, ज्याच्या डोक्यावरती मोर पिसे ज्याच्या कमराला पितांबरी तसा पक्षी घेऊन येतो. सकाळी 10 वाजता तो पारधी जंगलामध्ये गेला. सज्जनाव दुपारचे 12 वाजले, पक्षी काही भेटेना. 3 वाजले पक्षी काही भेटेना. 5 वाजले पक्षी काही भेटेना. त्या पारधी मनामध्ये चिंता व्यक्त करू लागला, अरे कधीच्या नवस साधू संत घराशी आले आणि काय मागितलं म्हणे पक्षी. आणि पक्षी पण कोणता, ज्याच्या डोक्यावरती मोर पिसे ज्याच्या कमराला पितांबरे. आयुष्यभर पक्षी मारत आलो आणि जर आता साधू महाराजांना जर आपण हा पक्षी नेऊन दिला नाही तर काय जगून उपयोग आहे. त्या पारध्यानं काय करावं, सज्जनाव चिता राचावी. चितेला आता अग्निडाग द्यावा, त्यावरती झोपला आणि अग्निडाग द्यावा. पण सज्जनाव देवाला दया आली बरं, देवाला दया आली. आता त्या सगळं चालवणारं बोलवणारं ते माऊली तर म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो या जगाते चारिता, तो विश्वश्रियेचा भरता, मीची येतगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. हे सगळं चालवणारा बोलवणारा तो भगवंत, त्याला दया आली. अरे हा पारधी आता चितेला अग्निडाग दिल्यानंतर जळून जाईल. सज्जनाव त्या भगवंताला दया आली, भगवंतानं हुबेहूब त्या पक्षाचं रूप धारण केलं. कसा पक्षी, ज्याच्या डोक्यावरती मोर पिसे आणि ज्याच्या कमराला पितंबरे, असं पक्षाचं रूप देवानं धारण केलं. आणि पारधी आता चितेला अग्निडाग देणार तर भगवंत पक्षाच्या रूपात पारध्यासमोर येऊन उभे राहिले. त्या पारध्यानं पाहिलं, अरे सकाळपासून या पक्षाची वाट पाहतोय, जाळं टाकलं आणि पक्षाला पकडलं. आता पक्षाला नाही पकडलं बरं, जगाच्या चालक मालकाला पकडलं. त्या पारध्यानं खांद्यावरती घेतलं आणि नुसतं खांद्यावरती घेऊन नाही निघाला झोपडीकडं, त्या भगवंताला गुद्दे मारत मारत घेऊन आला. साधू महाराजांची ध्यानधारणा चाललेली होती बरं. हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे रामा रामा, रामा रामा हरे हरे. भजन चालू. तो पारध्याला सांगितलं, हो साधू बाबा, जसा पक्षी सांगितला होता, ज्याच्या डोक्यावरती मोर पिसे ज्याच्या कमराला पितांबरी, तसा पक्षी धरून आणला. एवढंच वाक्य ऐकलं साधूनं आणि साधूच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. पारध्या दाखव पक्षी कुठे आहे.
अरे ज्याच्या डोक्यावरती मोर पिसे, ज्याच्या कमराला पितांबरी, असा पक्षी दाखव पारध्या. पारध्यानं जाळं पुढं ठेवलं, साधू महाराजांनी ते जाळं बाजूला केलं, त्या पक्षाला हाताशी धरलं, साधू महाराज रडायला लागले. ते पारधी चिंतातुर पाहत होता, साधू बाबा पक्षी तुम्हीच आणायला सांगितला, मग रडता का? साधू बाबानं सांगितलं, पारध्या हा जो पक्षी आणला ना तो पक्षी नसूल जगाचा चालक मालक आहे पारध्या. अरे तुझ्या जाळ्यात सापडलास तरी कसा? पारधी बटरी डोळे करून साधूकडे पाहिजे. अरे जगाचा चालक मालक परमात्मा माझ्या जाळ्यात? त्या पारध्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं देवाचं नाही दर्शन घेतलं, त्यानं साधू महाराजांचे पाय धरले. साधू महाराज विचारत होते, अरे देव तुझ्या पुढे उभा आहे, देवाच्या पाया पड, माझ्या का पाया पडतो? तेवढे साधूनं त्या पारध्यानं सांगितलं, साधू बाबा देव माझ्या समोर उभा आहे, पण अगोदर तुमचे पाय का धरतो सांगू. जर तुम्ही या पारध्याच्या झोपडीत आला नसता, जर तुम्ही मला डोक्यावरती मोरपीस आणि कमराला पितांबर असणारा पक्षी आणायला सांगितला नसता, तर आयुष्य गेलं असतं. हा जगाचा चालक मालक माझ्या कधी जाळ्यात अडकला नसता. साधू बाबा तुम्ही माझ्या घराशी आलात, काय माझं भाग्य असेल, जगाचा चालक मालक माझ्या जाळ्यात अडकला, सापडला, म्हणून पहिलं दर्शन तुमचं घेतोय. सज्जनाहो, संतांच्या संगतीमध्ये देवाचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संत संग देई सदा विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पण सज्जनाहो, संत कोणते हा महत्वाचा मुद्दा आहे. समारोपाकडे जायचंय मला. संत कोणते हे ओळखता आले पाहिजे. शांताराम महाराज आता ते कुंभमेळा झाला, किती साधू आले होते अण्णा, किती संत आले होते. त्यांनी कुठं PhD केली का, कुठं आळंदीला पंढरपूरला कुठं शिकायला होते? नाही 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 नाही, इकडे राहत होते महाराष्ट्रात. बायकोचं त्याचं भांडण झालं, त्यानं बायकोच्या डोक्यात टिकवू घातलं. मिली बायको, घाबरला पोलिसांना, गेला तिकडं कुंभमेळ्याला. भावाचं भांडणं झाले बांधावरून, तिथंच उभा होता, बारा देत होता, पावडं होता हातात, तसंच पावडं घातलं भावाच्या डोक्यात. भाऊ मेला. मग आता भीती वाटली पोलिसांची, गेला कुंभमेळ्याला. सज्जनाहो, अनेक असे साधू आपण पाहतो, फक्त भगवे कपडे धारण करतात आणि भगव्या कपड्यावाला पाहिलं की माणसं बोलतात. बरं, रामदास महाराज आल्यानंतर ते काही जास्त बोलत नाही. आले का पहिल्यांदा येड्यात काढायचं काम कोणाचं माहिती, फक्त या महिला. आता एवढं कीर्तन चालू आहे ना, आपण अभ्यास करतो, सगळं करतो, यांना गोड नाही लागत. फक्त तुम्ही आईचं गाणं म्हणा, आई माझी मायेचा सागर, भेटत नाही तिला इळ इळ भाकर, कशी नातवाला उचलून घेती, बालवडीत घेऊन जाती, आणि भात घुगऱ्याकडं टकामका पाती रे, आई माझी मायेचा सागर रे. बाया म्हणती, बाई कुठून आणला होता काय नु बाई? काय आईचं सांगितलं त्यांना, काय बापाचं सांगितलं बाई त्यांना. पुढच्या वर्षी बोलवा त्याला आई सांगायला. बाई त्यांना आईस बाप सांगितले, पण दुसऱ्याचे, त्याचे आई बाप वृद्ध आश्रमात, तुला कळाले नाही बाई का? यांना येड्यात काढायला फार काही लागत नाही. ते साधू येतात, पाहिलं की एखादी माता माऊली पाहतात, घरात पाहतात आधी कोणी आहे का नाही. मग ती माता माऊली काही घेऊन आली का, साधू महाराज पाहणार, हे फक्त भगवे घातलेले असतं नाही कामापुरते. ते त्या माता माऊलीकडे पाहणार, त्याच्यात सांगणार, बाई काशी केली, वनवाशी केली, नशिबी तुझ्या साडीसाठी आली बाई, काळजी करू नको बाई, वडाला 11 प्रदक्षिणा मार, एक दह्याची वाटी ठेव बाई, संसाराकरता फार करते बाई, पण घरच्यांना तुझी किंमत नाही. 2दा प्रसंग आला होता बाई, पण झाशीच्या राणीसारखी तू खंबीरपणे उभी राहिली बाई. नवऱ्याला तुझी किंमत नाही बाई, पण सासू सासऱ्याला तुझी किंमत नाही बाई. तू साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे, पण तुझ्या घरच्यांना कधी कळालंच नाही. त्या बाईचं डोळ्यातलं पाणी घालव बाई. तो साधू म्हणतो, मग दे 51 रुपये. ती म्हणते 51 नाही, थांब 100 घेऊन जाय. का? फक्त सज्जन वरवर साधू पाहतो आपण, पण हे साधू आपल्या जीवनाचं कल्याण करू शकत नाही. बरं, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जे का रंजले गांजले त्या सिंहने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कारण संतांचं अंतकरण कसं असतं सांगू का? भौतिक कुटी जर केली ना आपण, त्यात संतांचं अंतकरण पाहायला भेटेल. काहींचं जीवन फक्त स्वार्थी आहे, काहींच्या जीवनात काहींना स्वार्थही कळत नाही, काहींना परार्थही कळत नाही. काहींच्या जीवनात काहींना आपला स्वार्थही कळतो, परार्थही कळतो, आणि काहींचं जीवन फक्त परार्थी असतं. ते संतांचं जीवन. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संत संग देई सदा विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो सज्जना हो, समारोपाकडे जायचे आपल्याला. जीवनामध्ये संतांची संगत करा आणि जीवनामध्ये गुरु करा. माळ घाला पवित्र तुळशीची, त्यानं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बरं,
कोणाच्या बापूच्या आम्माच्या नादी लागू नका. जर काही व्याधी असतील तर या मंदिरात नाथ महाराजांसमोर बसा. आपल्या मनात काही दुःख असेल ना ते नाथ महाराजांना सांगा. अरे सासूचं सुनाचं भांडण झालं, शेजारच्या पाजारच्याला हसू करू नका. या मंदिरात सासू जर मंदिरात आली ना तिनं सांगायचं नाथ बाबा माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर गड्या. माझ्या पुरीसारखी नाक बोलले असेल, पण आपण काय करतो देवाला येऊन नाही सांगत, शेजारचीला सांगतो. शेजारची सांगते बाई असंच आता त्यांना काय माहिती बाई आपण किती कष्ट केले, आता काना मागून आल्या आणि तिकट झाल्या. ही बाहेरचे फक्त तेलवतायचं कामं करतात, पण देवाकडे या, देव आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही बरं. म्हणून संत संग देई सदा सज्जना हो. संतांच्या सानिध्यात या, जीवनात गुरु करा. जर गुरु आपण जीवनात केला, सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरावे सद्गुरूचे ते पाय. जीवनात गुरु किती महत्वाचा असतो छोटंसं उदाहरण सांगतो आणि समारोपाकडे जातो. भजन करा विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो आता सगळे आपण बसलेत ना, आपल्या जीवनात आजपासून चांगलं गुरु करावर. गुरु केला पाहिजे. जीवनात गुरु केला तर जीवनाचं कल्याण कसं होईल ते जुने कीर्तनकार सांगायचे. काय झालं, शांताराम महाराज एक गुरु आणि शिष्याची जोडी वाटेनं चालली होती. एका गावात येऊन पोहोचले. आता गुरुजीनं काय केलं, 5 आणे काढ. पूर्वीचा आण्याचा काळ तो 5 आणे काढले, शिष्याकडे दिले. सांगितलं ए बाळा जा गावात आणि खाण्याकरता काहीतरी घेऊन ये, गुरुची गरज आहे का बरं. आता शिष्यानं ते 5 आणे घेतले गेला आणि गेल्यानंतर 10 मिनिटांना आला. पण तरुण वर्गांनो 10 मिनिटांना आल्यानंतर हे बोल मोठं गाठोड घेऊन आला. ते गुरुनं पाहिलं, अरे फक्त 5 आणे दिले, फक्त आत्ता पोट भरेल एवढं भेटलं असतं, याला एवढं मोठं गाठोडच कसं आणलं गड्या. त्या शिष्यानं गाठोड आणलं, गुरु पुढे ठेवलं आणि गुरुला सांगितलं गुरुजी हे बघा किती खायला आणलं ते. गुरुजी म्हणे का रे तुला फक्त 5 आणे दिले तेवढं गाठोड आणलंच कसं. तो शिष्य म्हणू लागला गुरुजी तुम्हाला खरं सांगू का, ज्या गावात आपण आलोय ना फिरत फिरत ते गाव आहे येड्याचं. अहो इथं लई सस्ताई, लई सस्ताई. इथं सोनं, अहो इकडे बिस्किटच्या पुड्यात सोनं भेटतंय किलोभर असं. अहो चांदी लई सस्ताई असं. गुरुजींनी सांगितलं सस्ताईचा जमाना आहे का इथं सगळा. हो गुरुजींनी सांगितलं शिष्यावर इथलं काहीच नको आहे, आपल्याला लगेच निघायचं इथून. का, गाव येड्यांचं आहे. अरे गाव मूर्खांचं आहे, इथं थांबायचं नाही. शिष्य म्हणे काही कळतं का गुरुजी तुम्हाला, काही कळतं, एवढी सस्ताईच्या जमान्यात जायचं म्हणता, इथंच थांबायचं आपण, भ्रमंती करत बसायचं नाही. अहो एवढी सस्ताई, एवढी सस्ताई, आपण इथंच थांबू. गुरुजींनी सांगितलं शिष्य ऐक, गाव येड्यांचं आहे, गाव मूर्खाचं आहे, इथं थांबू नकोस, जीवावरती भेटेल. शिष्यानं सांगितलं गुरुजी आपण काही तुमचं ऐकणार नाही गड्या, तुम्हाला जायचं तर जा, पण मी इथेच थांबणार असं. गुरुजींनी सांगितलं शिष्य ऐक, आज जर माझं ऐकलं नाही तर एक दिवस तुझ्या जीवावरती बेतेल आणि तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सज्जनाव गुरु किती महत्वाचा असतो जीवनात, ऐका. गुरुजींनी शिष्याला सावध केलं पण शिष्यानं ऐकलं नाही. शिष्य तिथेच थांबला आणि गुरुजी तीर्थयात्रेला निघून गेले. आता शिष्य तिथं थांबला ना, राहुल महाराज तो अधूनमधून मंचावर सुपच प्यायचा. आता सस्ताईचा जमाना म्हणलं तिथं काय अधूनमधून पनीर चिल्ली खायचा. आता उन्हाळ्याचे दिवस ऊसाचा ज्यूस तर सारखा प्यायचा, कधी कधी ते पायनॅपलचा ज्यूस पिऊन पाहायचं, अधूनमधून काही सेवनअप घ्यायचं, सेवनअपही प्यायचा. उन्हाळ्याचं अजून काय ते जिरा सोडाही प्यायचा अधूनमधून. काय सांगत अजून सायंकाळ झाली की चांगला हॉटेल पाहून तिथं शेवभाजी, पनीर भाजी, अंगारा भाजी खाण्याकरता जायचं, रोट्या घ्यायचा, नान घ्यायचा. तुम्ही म्हणाल बाबाला चांगलंच माहिती गाडी, आमचा संपर्क बऱ्याच वेळेस. अहो शिष्य तिथं राहिला त्या सस्ताईचा जमाना, खाऊन कोण असा ताजा लढ झाला, ताजा लढ झाला. फक्त खात राहायचं. बरं याला सस्ताई भेटल्यानंतर काय नुसता खात राहायचा, खाऊन खाऊन झाला ताजा. आता कथा थोडी फ्लॅशबॅकमध्ये नेऊ. आता ज्या राज्यात राहत होता ना, आता ते गावच मूर्खाचं येड्यांचं. गुरुची किंमत ऐका कधी कळते माणसाला. ज्या गावात राहत होता, आता त्या राज्यामध्ये एक चोर होता. आता चोर येड्यांचीच नगरी म्हणले, काय झालं चोरी करायला रात्रीचा जाईल. तो चोर चोरी करायला दिवसा गेला. पाटलाच्या घरात चोरी करायची म्हणून खिडकीला धरून वर चढायचं, तर ती पाटलाच्या घराची खिडकी थोडी कुमकोत झालेली, ती खिडकी जशी निसटली तशी चोराच्या अंगावरती. त्या चोराला इतका राग आला, का रे पाटलाला कळत नाही का कसं घर बांधून ठेवलं हे, आत्ता मेलो असतो मी. आता त्या चोरानं काय केलं, ती खिडकी हातात धरली आणि राजाक गेला. आता नगरीच येड्यांची होती, मूर्खांची होती, मग राजा काही शहाणा असेल का, राजे येडाच. हा खिडकी घेऊन तिथं गेला, सांगितलं राजेसाहेब न्याय भेटला पाहिजे मला. काय झालं, पाटलाच्या घरी चोरी करायला गेलो बघा, खिडकी तुटून आली, खिडकी माझ्या अंगावरती पडली, मेलो असतो मी.
राजा म्हणे अरे बापरे, आपला राज्यातला जर चोर मेला असता तर आपण कोणाला उत्तर देत बसलो असतो. पाटलाला बोलून आणा. आता राजा येडाच, पाटलाला बोलून आणलं. पाटील राजा पुढे उभा. राजेसाहेबांना विचारलं, राजेसाहेब काय चूक माझी? राजा म्हणे पाटील काय चूक म्हणता, घर असं बांधित असते का? अहो आपला राज्यातला चोर चोरी करण्याकरता तुमच्या घरी आला, तुमची खिडकी कशी बसवली होती कशी नाही, अहो ती तुटून त्याच्या अंगावरती पडली, वाचला तो, तुम्हाला फाशीवरती द्यायचे पाटील. पाटील म्हणे माझी काय चूक यात, घर काय मी बांधलं? अहो घर बांधणारे गौंडी वेगळे होते, यात माझी काय चूक? राजा म्हणे बरोबर आहे गड्या. आता राजाही मूर्खच. राजा म्हणे पाटलाला सोडून द्या, त्या गौंड्यांना घेऊन या. ते गौंडी घेऊन आले. आता गौंड्याला विचारलं काय बघ तो चोर वाचला, अशी खिडकी बसवत असते का? आता तो गौंडी म्हणे यात माझी काही चूक. अहो माल काढून देणार तो मजूर, त्यांनाच पातळ काढून दिलं, मी काय करू? राजा म्हणे बरोबर आहे गड्या, तुझा गौंड्याला काढून दिलं, मजूर बोलावलं. मजुराला सांगितलं तुला फासावरती द्यायचे. पाटलाच्या घराचं बांधकाम चालू असताना तू तिथं मजुरी करायला होता, कच्चा माल कालवला म्हणून खिडकी आज पडली, चोर वाचला, चोर मेला असता. त्या मजुरानं सांगितलं राजेसाहेब यात माझी काही चूक. ज्यावेळेस माल कालवीत होतो ना तेवढी एक सुंदर तरुणी वाटेनं चालली होती, त्या तिच्याकडे पायच्या नादात पाणी जास्तच झालं गड्या, म्हणून माल कच्चा झाला. राजा म्हणे बरोबर आहे गड्याच, द्या याला सोडून द्या, त्या सुंदर तरुणीला घेऊन या. ती तरुणी आणली, उभी केली. राजाने सांगितलं तुला फाशीवरती द्यायचंय का? राजेसाहेब बघ तो चोर पाटलाच्या घरी चोरी करायला गेला, खिडकी तुटून आली, वाचला. पाटलानं घर बांधलं नाही, गौंड्यांनी बांधलं. गौंडी म्हणतो त्या मजुरानं पाणी जास्त टाकलं म्हणून माल कच्चा राहिला. त्याला विचारलं का कच्चा राहिला, त्यानं सांगितलं तुझ्याकडे पाहिलं म्हणून माल कच्चा राहिला, तुला फासावरती द्यायचे. पोरगी म्हणे राजेसाहेब यात माझा काय दोष, माझा बापच एवढा सुंदर आहे म्हणून मी सुंदर झाले. राजा म्हणे बरोबर आहे गाड्या, तिलाही सोडून दिलं. आता त्या पुरीच्या बापाला आता बास झालं इथं, आता वेळ झालाय आपल्याला, नाही ते सकाळपर्यंत चालायला बसला. त्या पुरीचा बाप आला, उभा राहिला. राजानं सांगितलं फासावरती द्यायचे तुम्हाला का? बघा तो चोर सकाळी चोरी करायला गेला पाटलाच्या घरी, खिडकी तुटून आली, त्याच्या अंगावरती पडली, वाचला तो. मग त्या बापानं सांगितलं आता याच्यात माझा काही दोष, ती पोरगी सुंदर झाली, आता तुम्हाला फासावरती द्यायचं तर द्या गड्या. आता राजानं काय केलं, जो फाशी देणार होता त्याला सांगितलं फास बनवून आण. आता त्यांना फास घेताना याचा नळ्या घशाचा थोडा अंदाज घ्यावा ना गळ्याचा. तो फास बनवणाऱ्यानं फास बनवला, घेऊन आला, त्या बापाच्या गळ्यात टाकला, फास झाला डिल्ला. आता डिल्ला झाल्यानंतर त्यानं फास बाहेर काढला, राजाकडे गेला. तो फास बनवणार म्हणे राजेसाहेब फास बनवला गड्या, पण फास त्या बापाच्या गळ्यात डिल्ला बसतोय. राजा म्हणे असं, हा फास ज्याच्या गळ्यात फिट बसेल त्याला आज फाशी देऊ, घेऊन ये. आता तो ज्याच्या हातात फास होता ना तो गावोगाव फिरू लागला. आता तुम्हाला आठवलं असेल फास कोणाकडे येणार होता, हा पनीर चिल्ली खाणारा, सोयाबीन चिल्ली खाणारा, झाडाखाली बसून निवांत सफरचंद खात होता. तो फासावाला गेला आणि त्या शिष्याच्या गळ्यात फास टाकला. फास पर फेड बसला ना, पकडलं, राजदरबारात आणलं. आता उभं केलं फाशी द्यायची, तर फाशी देण्याकरता सगळे उभे होते. तो शिष्य रडायला लागला. तुकोबराय संतांची संगत काय मागतात ऐका सज्जनाव, जीवनात गुरुची आवश्यकता आहे. संतांची संगत फार महत्वाची आहे, किती महत्वाची आहे का? तो शिष्य रडायला लागला शिष्य. त्याला गुरूंची आठवण झाली, त्यानं डोळे बंद केले आणि गुरुची प्रार्थना केली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रार्थना केली आणि सज्जनाव गुरु त्या शिष्याच्या पुढे येऊन प्रगट झाले. त्या शिष्याला इतका आनंद झाला, त्यानं कडकडून मिठी मारली गुरुवरांना. आणि गुरुजींनी सांगितलं का रे आता का मिठी मारतो, आता का रडतो, तुला सांगितलं होतं नाही तर थांबू नको, ही मूर्खाची नगरी, येड्यांची नगरी आहे, जीवावरती भेटेल. शिष्यानं सांगितलं गुरुजी हात जोडतो गड्या, फार मोठी चूक झाली, मला वाचवा, मला फासावरती देतायत, मला वाचवा. गुरुजींनी सांगितलं काळजी करू नको, गुरुची किंमत ऐका, किती जीवनात गुरुची किंमत असते. त्या गुरुजींनी सांगितलं शिष्य ऐक, घाबरू नको, रडू नकोस, आता मी म्हणेल फाशी मला द्या, तो म्हणायचं फाशी मला द्या, मी म्हणेल फाशी मला द्या, तो म्हणायचं फाशी मला द्या. शिष्य म्हणे यांना काय होईल? गुरुजी सांगितलं मी सांगतो तेवढं कर, पुढचं मी पाहतो. दोघांची झाली ना भांडणं चालू. शिष्य म्हणायचा फाशी मला द्या, गुरु म्हणायचे नाही नाही फाशी मला द्या. शिष्य म्हणायचं नाही नाही फाशी मला द्या, गुरु म्हणायचे नाही नाही फाशी मला द्या. तर राजा म्हणे अरे फाशी द्यायची, ती काय चेंडूपळी खेळायची काय, बॅटिंगला पुढं पळायचे. राजाजवळ गेला सांगितलं का भांडणं करतात? गुरुजी म्हणे राजेसाहेब तुम्ही बाजूला थांबा, तुम्हाला काहीच कळत नाही, फाशी मला द्या. शिष्य म्हणत नाही नाही मला फाशी द्या. अरे राजा म्हणे तुम्ही भांडता का? आता गुरु ते हुशारच होता. गुरुना सांगितलं राजेसाहेब तुम्हाला खरं सांगू का, आजचा दिवस इतका पवित्र आहे,
आज जो फाशीवरती जाईल ना त्याच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. राजा म्हणे असं फाशीकडे घ्या. राजानं फास घेतला ना आपल्या गळ्यात घालून घेतला का सज्जन हो. म्हणून तुकोबराय म्हणतात संत संग देई सदा. संत आपल्याला अभयदान देतात, गुरु आपल्याला अभयदान देतात. म्हणून संतांची संगत तुकोबराय मागतात. आणि आता देवापुढे उभा असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा आता काही मागणं नाही गड्या, त्या आईच्या गर्भामध्ये आम्हाला सुखरूप जन्माला घाल एवढंच मागणं जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात मागतात. तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, हे तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे सुखे घालावे आमासी, गुण तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमास, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. सज्जना हो आज जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी करत होते आणि मागणीपर अभंग सेवेकरता निवडला होता. पहिला दिवस म्हटला की नामपर असावं, दुसरा दिवस संतपर असावं, तिसऱ्या दिवशी भक्तीपर असावं, चौथ्या दिवशी करुणापर असावं, जागराच्या दिवशी मागणी करावी. उद्या काल्याचा प्रसंग आपल्याला ऐकायला भेटेल. म्हणून सर्व तरुण मित्रमंडळींनी माझ्याशी संपर्क केला. आणि या जागेचा महिमा फार मोठा आहे, फार मोठा आहे. शांताराम महाराज पूर्वीच्या काळी आपण इथं यायचो. एक काळी इथं बसलेलो होतो. काय नाथ महाराजांची कृपा झाली आज इथं उभा आहे बरं. म्हणून सज्जनाव देवावरती श्रद्धा ठेवा, कारण 4 जणांचे फार उपकार आहेत गड्या आपल्यावरती. म्हणून कधी विसरायचं नाही. पहिलं कोणाला विसरायचं नाही सांगू का? ज्यांचा अभंग आज सेवेकरता निवडला होता ना त्या देहूच्या तुकोबाला, दुसरं आळंदीच्या ज्ञानोबाला, तिसरं त्या शिवनेरीच्या शिवबाला, आणि चौथं ज्यानं आपल्याला देहदान दिला त्या पंढरीच्या विठोबाला. कधी विसरायचं नाही जीवनात बरं. कारण हा माता ठिकाण्यावरती येण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी दिलाय गाथा. जडजीवांचा उद्धार करण्याकरता माऊलींनी दिली ज्ञानेश्वरी. आमच्या शिवबानं आम्हाला स्वराज्य दिलं बरं. म्हणून विसरायचं नाही. आणि आमच्या देवानं भरपूर काही दिलं, विसरायचं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. अभंगातून बोलताना काही वाईट शब्द गेला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. जे बरोबर असेल ते नक्की कीर्तनातून घेऊन जा. झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना जितनी मेहरबानी आपने की उतनी तुम्ही औकात नाही, बस कृपा ही मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझमें ऐसी कोई खास बात नाही. शेवटचा दिवस आहे. आपल्याला गोड भजन करायचे. भजनानं कीर्तनाचा शेवट होणार आहे. सर्वांनी वरती हात करा. आज नाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण कीर्तन रूपी सेवा करतोय. टाळी वाजवा, कारण आजची वाजलेली टाळी आपलं जे दुःख असेल ते सगळं निरसन केल्याशिवाय राहणार नाही. आणि जो टाळी वाजवणार नाही ते आपलं दुःख निघेल आणि त्याच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. गोड आनंद घ्यायचा भजनाचा. संपतंय कीर्तन. आजची वाजलेली टाळी मडीपर्यंत ऐकू गेली पाहिजे आणि नाथ महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे बरं. म्हणून सर्वांनी गोड टाळी वाजून भजन करायचंय. हे लाभो लागला हो लागला आंबेचा, लाभो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला जय हरे जय हो जय हो. लागला हो लागला आंबेचा, त्या विठाबाई माऊलीचा हो, विठाबाई माऊलीचा लाभो लागला हो लागला आंबेचा, लाभो लागला हो लागला आंबेचा. लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा. ये ग आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ये ग आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला,
तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला हे हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच गुण अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तुशील बाण म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 वरती हात समतय गाड्या कीर्तन जोड टाळी वाजवा भजन करा तर आपण ऐकलं नाही तर काय होईल नाथ महाराजांनी म्हणावं बरं शेवटी पा काळ बांधून नेईल सरत शेवटी पा एका जणांनी आमचे काही बाजा गेला आमचे काही बाजा गेला पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी हे छमछम आवाज छडीचा कानोमध्ये बमडीचा कानोमध्ये बमडीचा रे कानोमध्ये बमडीचा छमछम आवाज छडीचा कानोमध्ये बमडीचा पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की ओम चैतन्य कानिपनाथ महाराज ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की झालेली कीर्तन रूपी सेवा सगळ्या श्रोतू वर्गांच्या चरणी कानिपनाथ महाराजांच्या चरणी महालक्ष्मी मातेच्या चरणी समर्पित करून कीर्तनाला इथेच पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल